एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. एस.पी. बक्षी यांच्या सीरीज मधला 13th चॅप्टर ॲडव्हर्ब्स हा आपण कंप्लीट केलेला आहे. आज त्याच्यावरचं आपलं पहिलं प्रॅक्टिस सेशन आहे. प्रॅक्टिस सेशन्समध्ये तुम्हाला मेन एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुमची इथे जास्तीत जास्त रिव्हिजन होणार आहे. फास्ट ट्रॅक पद्धतीने आपले हे प्रॅक्टिस सेशन्स असतील. जे काही डिस्कशनचे पॉईंट्स आहेत ते आपण डिटेलमध्ये आपल्या लेक्चर्समध्ये कंडक्ट केलेले आहेत. आधीचे लेक्चर्स जर तुम्ही आधी बघितले नसतील तर एकदा नक्की बघा. बेसिक पासून सगळ्या गोष्टी आपल्या लेक्चर्समध्ये आपण इन्क्लूड केलेल्या असतात. त्यामुळे इंग्लिशची भीती नाहीशी करण्यासाठी इंग्लिशचा अभ्यास नक्की कशातून करू, कुठून करू, अशा जर तुमच्या शंका असतील तर तुम्हाला ग्रामर सेंटरवरती सगळे व्हिडिओज फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. त्या सगळ्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या. तुमच्या परीक्षेची चांगली तयारी करा. आपले जे आधीचे जे काही प्रॅक्टिस सेशन्स आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा. फास्ट ट्रॅक पद्धतीने हे सगळे आपले प्रॅक्टिस सेशन्स आपण कंडक्ट केलेले असतात. यातला आपला मोटिव्ह एकच आहे की ॲक्च्युअल परीक्षेत आपण प्रश्न कसे सोडवायचे आणि किती फास्ट पद्धतीने आपण एखादा प्रश्न सोडवू शकतो. याच पद्धतीचे काही प्रश्न आज आपण बघणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. ॲडव्हर्ब्सची एक्सरसाइज ए आज आपण सोडवणार आहे. यामध्ये टोटल 15 प्रश्न दिलेले आहेत. 15 प्रश्नांपैकी किती प्रश्न तुमचे बरोबर येतात ते क्रॉस चेक सुद्धा करा. म्हणजे मी जो काही प्रश्न डिस्कस करणार आहे त्याच्या आधी तुमचं उत्तर गेस करून ठेवा आणि तुम्ही नंतर क्रॉस चेक करा की आपलं उत्तर बरोबर आहे का नाही. यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे की किती अभ्यास झालेला आहे आणि किती इम्प्रूव्हमेंटची गरज आहे हे तुम्हाला समजेल. ओके, सेल्फ अनालिसिस नक्की करा. त्याशिवाय मग तुम्ही जो काही अभ्यास करत आहात त्याचे आउटपुट्स मिळणार नाहीत. ओके, आजच्या लेक्चरला आता आपण सुरुवात करत आहे. एक्झाम्पल आहे पहिलं. ऑल्दो आय वॉज इन दिल्ली लास्ट मंथ आय नेव्हर मेट हिम. या ठिकाणी नेव्हर हे आपण ॲडव्हर्ब ऑफ निगेशन वापरलेलं आहे. पण याच वाक्यात आपण लास्ट मंथ ही एक फ्रेज वापरली आहे. नेव्हरचा अर्थ काय असतो? कधीच नाही. एखादी गोष्ट कधीच नाही असं सांगायचं असेल तर आपण ॲडव्हर्ब नेव्हर वापरतो. पण जर आपण ती गोष्ट तेव्हा केली नव्हती असं सांगायचं असेल, सिम्पली आपल्याला नाही असं नकारार्थी एखादं वाक्य बनवायचं असेल तर तिथे आपण नो किंवा नॉट हे शब्द वापरतो आणि टेन्सनुसार योग्य हेल्पिंग वर्बचा आपल्याला वापर करावा लागतो एखादं वाक्य निगेटिव्ह बनवण्यासाठी. म्हणजे जर प्रेझेंट टेन्स असेल तर आपल्याला डू किंवा डजचा वापर करावा लागतो आणि मगच आपण नॉट शब्द वापरतो. पास्ट टेन्स असेल तर डिडचा वापर करतो आणि मग नॉटचा वापर करतो. ओके, सो आपल्याला वाक्य तर निगेटिव्ह बनवायचं आहे पण इथे नेव्हरचा आपण वापर करू शकत नाही आणि त्यासाठीचा आपला कीवर्ड काय आहे? लास्ट मंथ हा शब्द. लास्ट सोबत आपण कुठलीही टाइम फ्रेज वापरली असेल, लास्ट मंथ, लास्ट इयर, लास्ट डे, लास्ट नाईट, लास्ट मॉर्निंग, लास्ट वीक, कसेही तुम्ही शब्द वापरले असतील तर तिथे आपल्याला नेहमी व्हर्बच्या सेकंड फॉर्ममध्ये म्हणजेच सिंपल पास्टमध्ये वाक्यरचना करायची असते. ओके, त्यामुळे नेव्हर ऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल? डिड नॉट मीट. आता जर आपण वाक्यात डिडचा वापर केला असेल तर पुढे जे व्हर्ब येणार आहे हे V1 फॉर्ममध्ये म्हणजे ओरिजिनल फॉर्ममध्ये असलं पाहिजे. या ठिकाणी परत एकदा V2 वापरायचं नाही. ओके, सो या ठिकाणी आपण जे करेक्शन करणार आहे ते कसं असेल? ऑल्दो आय वॉज इन दिल्ली लास्ट मंथ आय डिड नॉट मीट हिम. ओके, डिड नॉट मीट असं हे करेक्शन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. वन शुड फेस द मिसफॉर्च्युन्स ऑफ लाईफ मॅनली. मॅनली हा शब्द LY प्रत्यय जोडलेला आहे म्हणून ॲडव्हर्ब नाही. मॅनली हा शब्द ॲक्च्युअली ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, ही इज व्हेरी मॅनली असं जर आपण म्हटलं तर ती खूप अशी मुलांसारखी राहते या अर्थाने हे ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, पण जर आपल्याला हा शब्द ॲडव्हर्ब म्हणून वापरायचा असेल तर तिथे आपल्याला मॅनफुली असा शब्द वापरावा लागतो. ओके, मग इथे आपण काय सांगतोय की जर आपल्याला चॅलेंजेस फेस करायचे असतील, त्याचा प्रतिकार करायचा असेल तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे? तर तो मॅनफुली केला पाहिजे. म्हणजे व्हर्ब बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा शब्द ॲडव्हर्ब असतो आणि म्हणून या ठिकाणी मॅनलीच्या ऐवजी मॅनफुली शब्द वापरायचा होता. नेक्स्ट एक्झाम्पल. व्हेन आय गॉट होम आय वॉज टू एक्झॉस्टेड. जेथे आपल्याला खूप जास्त प्रमाणात किंवा इतक्या प्रमाणात असं ॲडव्हर्ब ऑफ डिग्रीचा एखादा वापर करून वाक्य बनवायचं असतं. त्या ॲडव्हर्ब ऑफ डिग्रीमध्ये आपण व्हेरी आणि मच या शब्दांचा सुद्धा वापर करत असतो. जर आपण एखादं प्रेझेंट पार्टिसिपल वापरलं असेल, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय? V4 मधलं एखादं ॲडजेक्टिव्ह वापरलं असेल तर तिथे आपण व्हेरी शब्द वापरतो. पण जर आपण पास्ट पार्टिसिपल वापरलं असेल म्हणजेच आपण जर V3 चा वापर ॲडजेक्टिव्ह म्हणून केला असेल तर तिथे मचचा वापर होत असतो. ओके, त्यामुळे या ठिकाणी टू चा वापर तर अयोग्यच आहे. मात्र कशाचा वापर केला पाहिजे? सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचे जर तुम्हाला प्रश्न आले तर ते सुद्धा तुम्हाला समजले पाहिजेत. त्यासाठी लक्षात ठेवा, इथे जर आपण V3 फॉर्ममध्ये एखादा ॲडजेक्टिव्ह वापरतोय तर आपल्याला मचचा वापर करायचा आहे, व्हेरी किंवा टूचा वापर करायचा
नाही. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. आय डिड नॉट नो हार्डली एनीवन. आता हार्डली हा शब्द नकारार्थी आहे किंवा निगेटिव्ह सेन्समध्ये असतो आणि आपण परत एकदा इथे डिड नॉटचा सुद्धा वापर केलेला आहे. मग इथे डबल निगेटिव्ह झालंय, हे आपल्याला टाळायचं आहे. हार्डली, स्केअर्सली, रेअरली, सेल्डम हे शब्द निगेटिव्ह आहेत. ओके, म्हणजे ते निगेटिव्ह अर्थानेच आपण वापरत असतो. निगेटिव्ह सेन्समध्ये आपण ते वापरलेले असतात आणि त्यासोबत इतर कुठलाही निगेटिव्ह शब्द आला नाही पाहिजे. हा आपण रूल डिस्कस केलेला होता. त्यामुळे इथे डिड नॉटचा वापर होणार नाही. आय डिड नॉट नो, इथे टेन्स कोणता आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. बरोबर, डिडचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर V1 वापरलंय. पण आता करेक्शन करत असताना डिड नॉटच्या ऐवजी आपल्याला इथे न्यूचा सुद्धा वापर करावा लागेल. म्हणजे हे V2 मध्ये आपल्याला वापरायचंय. नो हे V1 आहे, न्यू हे V2 आहे आणि V3 काय असतं? नोन. ओके, त्यामुळे तुम्ही फक्त करेक्शन करत असताना डिड नॉट काढून टाकलं म्हणजे वाक्य करेक्ट झालं असं नाही. त्याचा टेन्स जो आहे, वाक्याचा अर्थ जो आहे तो तुम्हाला बदलायचा नाहीये. त्यामुळे इथे नोच्या ऐवजी न्यू हे सुद्धा करेक्शन करावं लागेल. ओके, हार्डली शब्द आपण वाक्यात वापरलाय, तो ऑलरेडी निगेटिव्ह आहे म्हणून आपण डिड नॉटचा वापर टाळत आहे. ओके, त्यामुळे करेक्ट सेंटेन्स कसं असेल? आय न्यू हार्डली एनीवन इन द सिटी सो आय फेल्ट लोनली. ओके, म्हणजे माझी क्वचितच कोणासोबत ओळख होती त्यामुळे मला एकटं वाटत होतं, या अर्थाचं ते वाक्य होतं. नेक्स्ट एक्झाम्पल. आय रेअरली फाइंड समथिंग इन हिज कॅरेक्टर दॅट आय कॅन ॲडमायर. म्हणजे त्याच्या कॅरेक्टरमध्ये असं काहीतरीच आहे की ज्याची आपण स्तुती करू शकतो, कौतुक करू शकतो. म्हणजे काय, तर त्याच्याकडे असं चांगलं काहीच नाहीये, चांगलं म्हणण्यासारखं काहीच नाही, या अर्थाने हे वाक्य आहे. मग आता नकारार्थी सेन्स आपल्याला रेअरली या शब्दामध्ये होतोय. मग अशी आपण काही लिस्ट बघितली, रेअरली, स्केअर्सली, बेअरली, हार्डली हे शब्द निगेटिव्ह अर्थाने वापरलेले असतात. इथे तुम्ही पूर्ण वाक्यात बघा, नो, नॉट, नेव्हर, नथिंग असा कुठलाही निगेटिव्ह शब्द वापरलेला नाही, तरी देखील वाक्य नकारार्थी आहे. ओके, त्यामुळे नकारार्थी वाक्यामध्ये एक महत्त्वाचा रूल लक्षात ठेवायचा, तो म्हणजे आपल्याला एनी हा शब्द नकारार्थी वाक्यांमध्ये वापरायचा असतो आणि सम हा शब्द जो आहे हा आपण होकारार्थी वाक्यांमध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये वापरत असतो. ओके, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं एनिथिंग, एनीबडी, एनीवन अशा पद्धतीने तुम्हाला कुठलाही एखादा शब्द जर वापरायचा असेल तर तो तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये, म्हणजे जिथे आपण प्रश्न विचारलेले असतात अशा सेंटेन्सेसमध्ये वापरायचा आहे आणि सम हा शब्द अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये येतो. त्यामुळे रेअरली हा शब्द निगेटिव्ह आहे, तर इथे समथिंगच्या ऐवजी आपण काय वापरूयात? एनिथिंग. करेक्ट सेंटेन्स कसं असेल? आय रेअरली फाइंड एनिथिंग इन हिज कॅरेक्टर दॅट आय कॅन ॲडमायर. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. यू हॅव ॲक्टेड नोबलर दॅन ऑल ऑफ अस. इथे आपण तू कशा पद्धतीने कार्य केलंस असं आपण म्हणत आहोत. कृती व्हर्बला आपण इथे क्वालिफाय करत आहोत, म्हणून हे नोबलर जे आहे हे ॲडजेक्टिव्ह म्हणून न वापरता ॲडव्हर्ब म्हणून वापरायचं आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये एखादं ॲडव्हर्ब वापरायचं असतं तर तिथे आपण मोरचा वापर करतो आणि त्याचबरोबर ॲडव्हर्ब जे आहे ते योग्य पद्धतीने वापरतो. तर इथे आपण मोर नोबली या अर्थाने हे सेंटेन्स करेक्ट करूयात. यू हॅव ॲक्टेड मोर नोबली दॅन ऑल ऑफ अस या पद्धतीने हे सेंटेन्स करेक्ट करा. नेक्स्ट एक्झाम्पल. ही इज इनफ काइंड टू हेल्प एव्हरीवन इन नीड. या वाक्याचा अर्थ काय आहे की तो असा दयाळू आहे, म्हणजे तो बऱ्यापैकी दयाळू आहे असं आपल्याला म्हणायचंय. मग इथे दयाळू हे एक ॲडजेक्टिव्ह म्हणून आपण वापरतोय, हे एक विशेषण आहे आणि विशेषण सोबत जर आपण इनफ शब्द वापरायचा असेल तर तो ॲडजेक्टिव्हच्या नंतर येत असतो. ओके, त्यामुळे आपल्याला इथे काइंड इनफ टू हेल्प अशा पद्धतीने करेक्शन करावं लागेल. काइंड इनफ टू हेल्प एव्हरीवन. नेक्स्ट एक्झाम्पल. डोंट स्टॉप एनिव्हेअर, गो होम फास्टली. आता आपल्याला काय सांगायचंय की घरी पटपट जा, लवकर जा. मग इथे गो फास्ट असं म्हणत असतो आपण, त्यामुळे फास्टली या पद्धतीने आपल्याला इथे ॲडव्हर्ब चुकीचं वापरलेलं दिसत आहे. करेक्शन करण्यासाठी आपण गो होम फास्ट हे वाक्य बनवूयात. नेक्स्ट एक्झाम्पल. ही हॅज नो टाइम टू रीड नॉवेल्स अँड नो डिझायर नायदर. आपल्याला काय म्हणायचंय की त्याला नॉवेल्स वाचण्यासाठी, कादंबऱ्या वाचण्यासाठी त्याच्याकडे वेळ पण नाहीये आणि त्याला इच्छा पण नाहीये. मग असं सांगायचं आहे आपल्याला, दोन्ही गोष्टी आपल्याला नकारार्थी सांगायच्या आहेत. मग सेकंड पार्टमध्ये तुम्ही बघितलं तर नो डिझायर नायदर हे डबल निगेटिव्ह होतंय आणि जर आपण डबल निगेटिव्ह वापरलं तर वाक्य पॉझिटिव्ह होऊन जाईल.
बरोबर, म्हणजे दोन निगेटिव्ह एकत्र आले तर ते पॉझिटिव्ह अर्थाने आपण वापरलेत असं होतं आणि त्यामुळे अशा पद्धतीचे आपण जे काही डबल निगेटिव्ह फॉर्म्स असतात ते अवॉइड करतो. मग आता नायदरच्या ऐवजी आपल्याला काय म्हणावं लागेल? आयदर. म्हणजे त्याला इच्छा देखील नाही. मग हा देखील शब्द जो आहे म्हणजे ही गोष्ट सुद्धा आहे असं आपल्याला सांगायचंय. म्हणून या ठिकाणी करेक्शन करत असताना नो डिझायर ईदर असं आपण म्हणूयात. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. ही हॅज नॉट सेल्डम व्हिजिटेड हिज पेरेंट्स सिन्स ही लेफ्ट धिस प्लेस. आता इथे नॉट शब्द वापरलेला आहे. सेल्डम शब्द पण आपण वापरतोय. सेल्डम शब्द सुद्धा हार्डली, बेअरली, स्केअर्सली सारखा निगेटिव्ह सेन्स मध्ये वापरलेला शब्द असतो. सेल्डम म्हणजे काय? जवळजवळ नाही. म्हणजे नकारार्थी हा शब्द आहे. म्हणून इथे सुद्धा आपण डबल निगेटिव्ह अवॉइड करूयात. इथे हा जो शब्द वापरलेला आहे नॉट तो आपण काढून टाकू. ही हॅज सेल्डम व्हिजिटेड हिज पेरेंट्स असं वापरलं तरी ते वाक्य करेक्ट होणार आहे. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे. इट वॉज मच हॉट यस्टरडे अँड वी डिडंट गो आउट. आता इथे हॉट हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि आपण हे नॉर्मल ऍडजेक्टिव्ह वापरलेलं आहे. म्हणजेच काय? हे जे ऍडजेक्टिव्ह आहे हे आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वापरलेलं आहे. हे आपण V3 किंवा कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये वापरलेलं नाही. ओके. म्हणजे पास्ट पार्टिसिपल हे काही ऍडजेक्टिव्ह सारखं वापरलेलं नाहीये किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री सुद्धा नाहीये. म्हणून या ठिकाणी मचचा वापर न करता आपण व्हेरीचा वापर करणार आहे. व्हेरी आणि मचच्या वापरासंबंधी आपण आधी एक क्वेश्चन डिस्कस केला होता. आय होप तुम्हाला तो समजला असेल. नेक्स्ट एक्झाम्पल. आय मीट हिम ऑफन नियर द डिस्ट्रिक्ट लायब्ररी. या वाक्याचा अर्थ काय आहे की मी बऱ्याच वेळा म्हणजे बहुधा मी त्या लायब्ररीच्या जवळच भेटतो असं हे वाक्य आहे. आपल्याला वाक्याचा अर्थ काय आहे ते समजला. त्याचबरोबर हे जे आपण ॲडव्हर्ब वापरलेलं आहे हे ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहे आणि ते आपल्याला कोणत्या व्हर्बला क्वालिफाय करत आहे त्याच्यासोबतच वापरावं लागतं. ठीक आहे. त्यामुळे इथे आपण आय ऑफन मीट हिम नियर द डिस्ट्रिक्ट लायब्ररी या पद्धतीने करेक्शन करणं गरजेचं आहे. मीट या व्हर्बला क्वालिफाय करण्यासाठी आपण हा शब्द वापरलेला आहे. ओके. ॲडव्हर्ब्सची जी पोझिशन असते ती सुद्धा आपल्याला काळजीपूर्वक वापरावी लागते. नेक्स्ट एक्झाम्पल. आय टोल्ड हर ॲज ब्लंट ॲज आय कुड बट शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. आता इथे ब्लंट हा शब्द आपण एक ॲडव्हर्ब म्हणून वापरतोय. ओके. आपण काय सांगतोय की मी तिला जितकं शक्य आहे तितकं ब्लंटली सांगितलं. मग आता इथे या व्हर्बला क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला एका ॲडव्हर्बची गरज आहे आणि जर आपण ब्लंट हा शब्द वापरला तर ते ॲडजेक्टिव्ह होईल. आपल्याला ॲडजेक्टिव्हचा वापर न करता ॲडव्हर्बचा वापर करायचा आहे. म्हणून ly प्रत्यय जोडून आपण हे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर बनवलेलं आहे. ओके. ॲज ब्लंट ॲजच्या ऐवजी आपल्याला काय म्हणावं लागेल? ॲज ब्लंटली ॲज आय कुड. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. व्हॉट टू टॉक ऑफ टी दे डिड नॉट ऑफर अस इवन वॉटर. इथे आपल्याला काय म्हणायचंय की चहाचं काय विचारता? त्यांनी तर आम्हाला पाणी सुद्धा विचारलं नाही. मग इथे त्यांनी आम्हाला चहा सुद्धा विचारला नाही हे सांगायचंय. त्यामुळे व्हॉट टू टॉक या ऐवजी आपण काय म्हणूयात? नॉट टू टॉक. ओके. नकारार्थी वाक्य बनवायचं आहे. ॲडव्हर्ब ऑफ निगेशन वापरणं गरजेचं आहे. नॉट टू टॉक ऑफ टी दे डिड नॉट ऑफर अस इवन वॉटर. ओके. या अर्थाने आपण हे सेंटेन्स करेक्ट केलेलं आहे. आता हा जो शेवटचा क्वेश्चन आहे याचा आपण आन्सर काय आहे ते बघूयात. माय मदर वर्क्स व्हेरी क्विकर दॅन आय ॲट एम्ब्रॉयडरी. म्हणजे मी एम्ब्रॉयडरी जशी करते त्याच्या कितीतरी लवकर किंवा पटपट माझी आई ती एम्ब्रॉयडरी करते असं सांगायचंय. मग इथे आपण वर्क काम कशा पद्धतीने होत आहे या वर्ब बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतोय. ओके. आणि म्हणून आपण हे जे व्हेरी क्विकर वापरलंय त्याऐवजी काय वापरावं लागेल? मोर क्विकली. कारण आपल्याला ॲडजेक्टिव्हचा वापर न करता ॲडव्हर्बचा वापर करायचा आहे. बेसिकली जास्तीत जास्त कन्फ्युजन हे ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्बमध्येच दिलेलं असतं. ते फक्त आपल्याला व्यवस्थित आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणि हा जो ॲडव्हर्बचा आपण प्रकार वापरलेला आहे इथे दोघांमध्ये तुलना झालेली तर आहे. त्यामुळे ते कंपॅरिझन दाखवण्यासाठी हा जो कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे मोर तो सुद्धा आपल्याला वापरावा लागेल आणि तरच हे सेंटेन्स मिनिंगफुल होईल. ओके. करेक्ट सेंटेन्स असणार आहे माय मदर वर्क्स मोर क्विकली दॅन आय ॲट एम्ब्रॉयडरी. ओके. ॲडव्हर्ब्स हा टॉपिक आपला व्यवस्थित शिकवून पूर्ण झालेला आहे. प्रॅक्टिस सेशन सुद्धा आज आपण बघितलं. तुम्हाला जर कुठल्याही पद्धतीने एखादा पॉईंट समजण्यामध्ये अडचण आली असेल तर तुम्ही तुमचे प्रश्न नक्की विचारू शकता आणि जे काही आपले पुढचे प्रॅक्टिस सेशन्स असतील जे टेस्टच्या स्वरूपात असतील ते सुद्धा सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. शेवटचा चॅप्टर राहिलेला आहे आता आपला ग्रामर सेक्शन मधला तो आपण बघूयात. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.